नमस्कार. अखेर रब्बी हंगामासाठी मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यासाठी सरकारने एक महत्त्वाचा जी.आर. देखील काढला आहे. काय म्हटलं ह्या जी.आर. मध्ये आणि कोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी देण्यात येणार आहे व कोणाला ही मदत मिळणार आहे व तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही हे कसं चेक करायचं हे देखील याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. नमस्कार, योजना घरपोचवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. तर हा जी.आर. तुम्ही समोर स्क्रीनवरती पाहू शकता. तर राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर बाबींकरता विशेष मदत देण्यासाठीचा हा जी.आर. आहे. तुम्ही तारीख समोर पाहू शकता, 4 नोव्हेंबर 2025 म्हणजेच कालचाच हा जी.आर. आहे. या जी.आर. मध्ये पुढे काय शासन निर्णय झालेला आहे तो देखील सांगते. तर शासन निर्णय तुम्ही समोर पाहू शकता. काय म्हटलंय, जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर बाबींकरता प्रति हेक्टरी 10,000 रुपये एवढी मदत देण्यात येणार आहे. याचे 3 हेक्टर पर्यंत मर्यादा आहे, म्हणजेच तुम्हाला 30,000 रुपये एका शेतकऱ्याला मिळणार आहेत. यासाठी 2,072 कोटी 78,41,000 रुपये इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे. तर जी.आर. नुसार शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही अशा पद्धतीने आहे. तुम्ही समोर पहा, प्रति हेक्टर 10,000 रुपयांची मदत मिळणार आहे. याची मर्यादा 3 हेक्टर पर्यंत असल्यामुळे एका शेतकऱ्याला 30,000 रुपये मिळणार आहेत. ही रक्कम रब्बी हंगामासाठी बियाणे व शेती कामांसाठी आहे. तर हे तुम्ही समोर जिल्हे कोणते आहेत ते देखील पहा. जिल्हा, कालावधी, प्रस्तावनाचा दिनांक, बाधित शेतकऱ्यांची संख्या, बाधित हेक्टर व निधी लाखांमध्ये, हे सगळं तुम्ही समोर स्क्रीनवरती पाहू शकता. कालचाच हा जी.आर. आहे. तर जिल्हा मी कोणता आहे ते सांगते. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. जून 2025 मध्ये जे पण नुकसान झालं त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या पहा. तर रायगड मधले 982 शेतकरी, रत्नागिरी मधले 560 आणि सिंधुदुर्ग मधले 362 शेतकरी, एकूण 1904 शेतकरी आहेत आणि त्यांना मिळणारी मदत ही 18.26 लाख रुपये इतकी मदत दिली जाणार आहे. आता तुम्ही रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याचेच जुलै 2025 मध्ये जे पण नुकसान झालं ते तुम्ही पाहू शकता. समोर किती शेतकऱ्यांची संख्या आहे. तर रायगड मधली 232, रत्नागिरी मधली 42 आणि सिंधुदुर्ग मधले 34 शेतकरी घेण्यात आलेले आहे आणि यांना एकूण मदत किती दिली जाणार आहे तर ते पहा. तर या शेतकऱ्यांसाठीची मदत आहे, एकूण शेतकरी 308 आणि मदत 6.85 लाख रुपये इतकी मदत देण्यात येणार आहे. आता पुढे पहा, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी यांचे ऑगस्ट 2025 मध्ये जे पण नुकसान झाले त्यामध्ये किती शेतकरी घेतले आहेत तर रायगड मधले 220 आणि रत्नागिरी मधले 500. आता पुढे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग साठी सप्टेंबर 2025 मध्ये किती नुकसान झालं ते एकदा पहा आणि किती शेतकऱ्यांची संख्या एकूण तिथे दिलेली आहे. तर एकूण शेतकऱ्यांची संख्या आहे 1,08,392 आणि एकूण मदत किती दिली गेलेली आहे तर 2,968.4 लाख रुपयांची मदत कोकण विभागासाठी देण्यात आलेली आहे. आता पुढे तुम्ही पहा, पुणे विभाग, पुण्यामधले सांगली आणि पुणे. तर एकूण शेतकऱ्यांची संख्या आहे 2,16,102. त्यासाठी किती मदत दिलेली आहे ते देखील तुम्ही समोर स्क्रीनवरती पाहू शकता. आता पुढचा आहे तो नागपूर विभाग, त्यामधला वर्धा हे एक घेतलेला आहे. जून ते सप्टेंबर 2025 मध्ये जे पण नुकसान झालं वर्धा जिल्ह्यामध्ये त्यातल्या किती संख्या घेतलेली आहे. एकूण शेतकऱ्यांची संख्या तुम्ही समोर पाहू शकता, 2,34,561 एवढे शेतकऱ्यांची संख्या आहे आणि त्यांना मदत किती दिली आहे तर 28,231 लाख रुपयांची मदत ही नागपूर विभागासाठी देण्यात आलेली आहे. त्याखाली तुम्ही पाहू शकता संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर विभाग. तर एकूण शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती तुम्ही समोर पाहू शकता आणि त्यांना मदत किती देण्यात आली आहे तर 1,63,824.5 लाख रुपये एवढी मदत ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी देण्यात आलेली आहे. तर समोर हे तुमचे
जे काय कोकण विभाग होता, पुणे, नागपूर आणि छत्रपती विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग हे तुम्ही समोर GR मध्ये पाहू शकता. यासाठी 2072,78,41,41 रुपयांचा निधी हा देण्यात आलेला आहे ह्या एवढ्या विभागांसाठी. तर छत्रपती संभाजीनगर मधले धाराशिव, लातूर आणि परभणी हे 3 जिल्हे त्यांनी घेतलेले आहेत. जुने ते सप्टेंबर 2025 पर्यंतचं जे पण नुकसान झालं त्यासाठीचे हे 3 जिल्हे यामध्ये सांगितलेले आहेत, ह्या GR मध्ये सांगितलेले आहेत. तर यामध्ये एवढे जिल्हे सांगितले. आता बाकीच्या जिल्ह्यांसाठी काय, तर बाकीच्या जिल्ह्यांसाठी ही GR लवकर येईल व त्यांच्यासाठी देखील मदत ही देण्यात येईल. आता तुम्ही तुमचे पैसे आले की नाही हे कसं चेक करायचंय, तर MahaDBTMaharashtra.government.in या साईटवरती जायचे, आधार नंबर व मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचे. ऍप्लिकंट डॅशबोर्ड मध्ये जाऊन पेमेंट स्टेटस हे तुमचं तपासायचं आहे. जर तुमचे पैसे आले असतील तर तुम्हाला पेड किंवा सक्सेस असं दिसेल. तर ह्या जिल्ह्यांसाठी आहे जो निधी आहे तो आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. सकाळपासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत. तुमच्या देखील खात्यावरती पैसे लवकर येतील. आणि बाकीच्या जिल्ह्यांसाठी काय, तर बाकीच्या जिल्ह्यांसाठी देखील GR लवकर येईल. उद्या परवामध्ये GR येऊन तुमचे देखील पैसे या आठवड्यामध्ये बाकीच्या जिल्ह्यांसाठी देखील येतील याची खात्री आहे. आणि हा GR आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्यवस्थितपणे समजावून घेतलेला आहे. कोणत्या जिल्ह्यांसाठी किती पैसे येणार आहेत हे देखील पाहिलेलं आहे. बाकीच्या जिल्ह्यांसाठी कधी येईल, तर ते देखील लवकरच येईल. आणि शेवटी पैसे आले की नाही हे कसं तपासायचं हे देखील सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. जर तुमचे पैसे आले असतील तर ते देखील सांगा, व नसतील आले तर काळजी करू नका, लवकरच तुमच्या खात्यावरती पैसे हे जमा होतील. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. योजना घरपोचला सबस्क्राईब करा नव्या माहितीसाठी आणि खऱ्या माहितीसाठी. आणि हा जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर अनेक शेतकऱ्यांना शेअर देखील करा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल